शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज आपण आजच्या अंदाजामध्ये दिनांक 31 मे ते दिनांक 7 जून या कालावधीमध्ये राज्यात एकूण हवामान कसे राहील त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज देत आहे. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. तर शेतकरी बंधूंनो अगोदर बघूया आपण दिनांक 31 मे ते दिनांक 3 जून या कालावधीमध्ये राज्यात कोण्या विभागात व कोण्या जिल्ह्यात वादळी पाऊस होईल ते. तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला जी काही आता ही लाल रेषा दिसत आहे, तर ह्या लाल रेषेच्या आतील सर्व जिल्ह्यामध्ये दिनांक 31 मे, 1 जून, 2 जून आणि 3 जून वादळी वाऱ्यासह भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. त्यामध्ये गारीसुद्धा होणार आहे. त्यामध्ये काही ठिकाणी वादळसुद्धा राहणार आहे. तर त्यामध्ये आहेत जिल्हे नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, वाशिमचा काही भाग, अकोल्याचा काही भाग अमरावतीचा, तसेच जळगाव, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर अहिल्यानगर, तसेच सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, रायगड, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. तर शेतकरी बंधूंनो या सर्व जिल्ह्यामध्ये दिनांक 31 मे ते दिनांक 3 जून या कालावधीमध्ये रोज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह भाग बदलत मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी अति जोरदार पाऊस होणार आहे. त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत, तर या उर्वरित जिल्ह्यामध्ये दिनांक 31 मे, 1 जून, 2 जून आणि 3 जून या कालावधीमध्ये रोज दुपारनंतर एक स्थानिक लेवलचा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्यामध्ये आहे गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्हा. तर शेतकरी बंधूंनो आता बघूया दिनांक 4 जून ते दिनांक 7 जून एकूण काय परिस्थिती राहील ते. तर दिनांक 4 जून ते दिनांक 7 जून ही जी काही तुम्हाला लाल रेषा दिसत आहे, तर ह्या लाल रेषेच्या आतील सर्व जिल्ह्यामध्ये रोज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. त्यामध्ये जिल्हे आहेत सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, जालना, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या सगळ्या जिल्ह्यामध्ये दिनांक 4 जून ते दिनांक 7 जून या कालावधीमध्ये रोज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. या पावसामध्ये सुद्धा विजाचं प्रमाण अधिक राहणार आहे, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. त्यानंतर इकडे पश्चिम महाराष्ट्रातील कोकण विभाग, इकडे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच कंडिशन राहणार आहे. फक्त जे काही मधले जिल्हे दिसत आहे तुम्हाला, त्यामध्ये आहे नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगरची पश्चिम बाजू, अहिल्यानगर, कैसा, साताऱ्याची पूर्व बाजू, पुण्याची पूर्व बाजू या मधल्या पट्ट्यामध्ये थोडं पावसाचं प्रमाण कमी राहील. तर शेतकरी बंधूंनो हा होता आपला दिनांक 31 मे ते दिनांक 7 जून या कालावधीमध्ये राज्यात एकूण पावसाची काय स्थिती राहील त्या बाबतीतला अंदाज. तर आज इतकेच. नमस्कार.